नमस्कार। आता जानकी, ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका बोलत असतात। सौमित्रा म्हणतो, दादा तू आता कंपनी परत चालू कर, ती परत तुझ्या ताब्यात घे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही मी ती कंपनी आता नाही चालू करू शकत। तेव्हा जानकी म्हणते, अहो असं काय करताय? पार्वती आईनेच तर हे घर, ही कंपनी, ही सगळी शेती तुमच्या नावावर केली आहे। वारसदार तुम्ही एकटेच आहात, त्यामुळे तुम्हाला हे असं तिकडे टाकून नाही जमणार, तुम्हाला तिकडे लक्ष द्यावंच लागेल। तेव्हा लगेच अवंतिका म्हणते, हो ऋषिकेश दादा तुम्ही आता हे सगळं चालू करा, मी आता लिगली प्रोसेस करायला सुरुवात करते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुम्ही प्रोसेस करा लिगली, पण कंपनी ही सुमित्रा एंटरप्राइजेस नाही तर जानकी एंटरप्राइजेसच असेल। तेव्हा सौमित्रा म्हणतो, ठीक आहे दादा, जानकी एंटरप्राइजेस कंपनीच तू चालू कर, सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनी आता चालू होणं अशक्य आहे, कारण सारंग आणि ऐश्वर्याने पूर्ण ती आता बुडीत टाकली आहे, तिची पूर्ण विल्हेवाट लावली आहे, त्यामुळे ती चालू करण्यापेक्षा तुझी जानकी एंटरप्राइजेस कंपनीच तू चालू कर। तेव्हा जानकी म्हणते, पण आपण एकदा आईंना विचारूया आणि सगळं त्यांच्या सहमतीने होऊ दे, नाहीतर परत गैरसमज नको। तेवढा सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे, मला हे तुमचं काहीही मान्य नाही। ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। त्यानंतर सुमित्रा म्हणते, मान्य नाही मान्य आहे, तुम्ही जे काही कराल ते मला सगळं मान्य आहे। तेव्हा जानकी म्हणते, अहो आई मी घाबरले ना। तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं तू या घरात आली आहेस ना, आता तुला जे काय वाटतं ते कर, पण जे काही ऑफिसचे कंपनीचे निर्णय असतील ना ते मला सुद्धा सांगाल ना। तेव्हा लगेच जानकी म्हणते, हो आई नक्की सांगू। ऋषिकेश मात्र सुमित्राशी काही बोलायला तयार नसतो। मग ऋषिकेश हा रूममध्ये येतो, पाठोपाठ जानकी येते। ऋषिकेश म्हणतो, काय जानकी हे आता जे काही मी निर्णय घेणार ते सगळे या सुमित्राबाईंना सांगायचे का? अजिबात नाही, मी माझ्या मनाने निर्णय घेणार, यांना मी काही सांगणार नाही। तेव्हा जानकी म्हणते, अहो ऋषिकेश असं काय करताय? अहो आईंना सुद्धा विश्वासात घेऊन आपण सगळं सांगूया, करूया। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, चालणार नाही, मला माझे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात, मी दुसऱ्यांच्या मदतीने निर्णय कधीच घेत नाही, आणि यांना का सांगायचे माझ्या जानकी एंटरप्राइजेसचे निर्णय? तरी ते आता सारंगला ने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि म्हणतो, माझी सगळी कंपनी, हे घर, माझी प्रॉपर्टी सगळी हिसकावून घेतली काय तुम्ही दादा वहिनी? नाही, परत ती कंपनी प्रॉपर्टी तुमच्याकडून हिसकावून घेतली ना तर नाव नाही सांगणार सारंग। आधी पहिले मला आईला माझ्या मुठीत केलं पाहिजे, तरच सगळे मार्ग माझे मोकळे होतील। ऐश्वर्या सगळं ऐकत असते आणि म्हणते, हाफ मॅड तू बरोबर बोलतोयस, असंच कर। ऐश्वर्या आता सारंगला सांगते, सारंग तुम्ही ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन या, आईंच्या रूममध्ये असतील। ते ऐकून सारंगला धक्का बसतो। सारंग म्हणतो, नाही या, आता मी काही परत चोरी करणार नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एकदा सारंग, आणि रात्रीच्या वेळेस सारंग सुमित्राच्या रूममध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर घ्यायला आलेला असतो। तेवढ्या सुमित्राला जाग येते आणि बघते तर काय, कपाटाच्या इथे कोणतरी उभा आहे। सुमित्रा जोरात ओरडते आणि चोर चोर असं म्हणते आणि बघते तर काय, सारंग असतो। सर्वजण तिथे आलेले असतात। ऋषिकेशला ते बघून धक्का बसतो। ऋषिकेश म्हणतो, कशाला आला होतास इथे? आणि मूर्ख सारंग सांगतो, मी प्रॉपर्टीचे पेपर न्यायला आला होतो। आता ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश सारंगला चांगलंच तुडवतो आणि म्हणतो, एवढं सगळं घडलं तरी सुद्धा अजून तुझी अक्कल ठिकाणावर आली नाही का रे? अरे तुला पोलिसांनी फरफटत नेलं होतं, जर आम्ही सोडवलं नसतं ना तर तिथे खडी फोडत बसला असतास, तरी सुद्धा अजून चोऱ्या माऱ्या, लूटमार, फसवाफसवी, विश्वासघात, खोटेपणा करतच आहेस, लाज नाही का वाटत रे तुला? आता सुमित्रा सुद्धा सारंगचं चांगलंच थोबाड फोडते। आता सारंग घाबरतो आणि पळत ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो। आता ऐश्वर्याला वाटतं याने फाईल आणली आहे, पण त्याने फाईल आणलेली नसते। ऐश्वर्या सारंगवर चिडते। सारंग म्हणतो, इथून पुढे मला अशी कामं सांगायची नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं? तेव्हा सारंग म्हणतो, काय झालं? अहो मी रंगे हात पकडलो गेलो, दादाने तर मला चांगलंच तुडवलं। ते ऐकून ऐश्वर्याला धक्काच बसतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।